नमस्कार मंडळी, क्वीन ऑफ पुणे चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त मनापासून स्वागत आहे। तर आता आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीसाठी मी बनवणार आहे मस्त अशी तिळाची वडी। तर तुम्हाला आज माझं किचन वेगळं दिसत असेल, तर आज मी आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि इथे ही रेसिपी बनवून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मी बनवते आणि तुम्हीही बघा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ आणि नक्की बनवा, नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिळाची वडी बनवण्यासाठी मी इथे गॅस ऑन केला आणि आता एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तीळ आपण भाजून घेणार आहोत। तीळ भाजताना खूप जास्त खबरदारी घ्यावी लागते। तीळ उडतात पण खूप भाजताना आणि तीळ खाली असे जळाले तर त्याच्यामध्ये वास येऊ नये म्हणून कंटिन्यूअसली आपल्याला तिळामध्ये भाजत असताना असा चमचा हलवावा लागतो। तीळ मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। हे घरगुती तीळ आहेत आमच्या आजीनी गावाकडून आणलेले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक दोन्ही मिक्स आहेत। तर मी मस्त असे खरपूस तीळ भाजून घेतले, बघू शकता तुम्ही। आता हे आपण तीळ एका परातीमध्ये काढून घेणार आणि त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे ऍड करणार। शेंगदाणे पण आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नुसते तिळाची वडी न करता त्याच्यामध्ये मी आज 1 वाटी शेंगदाणे ऍड करून ही वडी बनवणार आहे। हे बघा मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। हे दोन्ही मिक्स करून यावर्षी संक्रांतीला तुम्ही ही वडी बनवून बघा, खूप मस्त बनते आणि खूप इझी आणि खूप झटपट बनते। मस्त असे थंड करून घ्यायचे हे दोन्ही जिन्नस आपल्याला आणि आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। ज्यांना थोडेसे जाडसर हवे ते जाडसर वाटून घ्या, मी एकदम बारीक केले होते। मस्त अशी मिक्सरमध्ये हे दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, तीळ आणि शेंगदाणे। हे बघा अशा प्रकारे मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे। या तुपामध्ये आपल्याला मोजून 1 वाटी गूळ ऍड करायचा आहे। अमृतसरवरून माझ्या भावाने आणलेला गूळ आहे हा, खूप मस्त गूळ आहे हा। स्पेशली अमृतसर गुळाची आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। हे मिश्रण चांगलं आपल्याला एकजीव करायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, नाहीतर तुमची वडी ही एकदम कडक होऊ शकते। ती तुम्हाला खाताना पण अजिबात ती वडी खाता येणार नाही तुम्हाला। मी फक्त मिश्रण एकजीव केलं। एकजीव केल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटं मी कढईमध्ये ठेवलं आणि लगेच आपण परातीमध्ये असं हाताने तूप स्प्रेड करून त्याच्यावरती ते मिश्रण काढून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे हे सगळं कढईमधलं मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतलं आणि आता आपण त्याला तुम्हाला पाहिजे तसं आपण शेप देऊ शकतो त्याला। ज्यांना जाड वडी पाहिजे आहे त्यांनी जाड मिश्रण हे पसरून घ्यायचं आहे। ज्यांना एकदम अशी दुकानात मिळते तशी एकदम पातळ वडी पाहिजे आहे त्यांनी ते मिश्रण पूर्ण असं परात भरून स्प्रेड करून घ्यायचं आहे। खूप गरम असतं हे, खूप काळजी घ्यायला लागते, नाहीतर हाताला चटका बसतो ह्याचा। असं चमच्याने मस्तपैकी आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण परातीमध्ये ते मिश्रण स्प्रेड करून घेतलं मी आणि 5 मिनिटांनी लगेच मी त्याच्या वड्या पाडल्या। जर तुम्ही आत्ता 5 मिनिटांनी वड्या पाडल्या तरच त्या वड्या पाडल्या जाणार। मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला ते 5 मिनिटांनी लगेच असं कटिंग करून त्याच्यामध्येच त्याला पूर्ण गार होऊन द्यायचं आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा त्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा असं मस्त प्रकारे त्याच्या मी वड्या पाडून घेतल्या। वड्या पाडल्यानंतर लगेच त्या काढायच्या नाहीयेत आपल्याला, फक्त त्यानंतर मोकळ्या सुटसुटीत निघाव्यात यासाठी आत्ताच आपल्याला त्याला कटिंग करायचं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वडी निघते। माझ्या मम्मीला ह्या तिळाच्या वड्या खायच्या होत्या आणि तिला अशा मस्त मऊच वड्या आवडतात, तिला कडक वडी नाही आवडत, म्हणून मी अशा प्रकारे ह्या वडी बनवलेली आहे। अगदी एका हाताने ही वडी तुटते। खूप मस्त टेस्टला झाली होती ही वडी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।